आज मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला जर थांबवलं, थोडंसं पॉज घ्यायला सांगितला आणि तुम्ही स्वतःकडे बघितलंत, तर तुम्हाला काय बरं दिसेल? तुम्ही एक मजबूत व्यक्ती आहात, की एक थकलेलं मन आहात? तुम्ही स्वतःसाठी किती गोष्टी करू शकताय? रोज सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताय. घर, काम, नाती सगळीकडे ऑफिसमध्ये असेल, घरात असेल, सगळीकडे असेल. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतःला कुठे बरं ठेवतोय? आपण आज हाच संवाद करणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला रामदास स्वामी 37व्या श्लोकातून काय सांगू बघतायत त्याचा विचार करणार आहोत. श्लोक असा आहे, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता तुमच्या एक लक्षात आलं तर इथे चक्रवाकाचं उदाहरण रामदास स्वामी देतात. आता चक्रवाक हा असा पक्षी आहे की जो खरं तर कविकल्पनेमधला आहे की ज्याच्यामध्ये ती चक्रवाकाची जी जोडी असते ती रात्रीच्या वेळी एकमेकांना साथ घालत राहते आणि त्यांची सारखी चुकामुक होत असते आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा त्यांचा सूर्योदय होतो तेव्हा मिलन होतं. तर रामदास स्वामी त्या कविकल्पनेचा आधार घेऊन सांगू इच्छितात की जसं चक्रवाकासाठी अम, सूर्याची किरणं मदतीला धावून येतात, तसं संकटकाळी देव आपल्या मदतीला धावून येतो आणि तू हा हरिभक्तीचा जो गजर आहे, ही जी निशाणी आहे ती सदैव मनामध्ये जागृत ठेव. कारण की रामराया त्याच्या भक्तांना कधीच त्यांची कधीच उपेक्षा करत नाही. आता हा त्याचा शब्दार्थ झाला. भावार्थामध्ये ना तीन एक गोष्टी महत्त्वाच्या मला जाणवल्या की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघ एक गोष्ट अशी दिसली की आपणच सगळ्यांनी एकट्याने करायला पाहिजे. असं बऱ्याच पुरुषांना किंवा स्त्रियांना सुद्धा वाटतं की मी जर का एखादी मदत मागितली तर मी खूप वीक आहे किंवा मी जर का एखादी गोष्ट केली नाही तर हे सगळं कोलमडणार आहे. ह्या चक्रामध्ये बऱ्याचदा माणसं अडकलेली आपल्याला दिसतात आणि मग ते फक्त काही घरामध्ये आहे अशातली गोष्ट नाही. मग ते ऑफिसमध्ये सुद्धा असतं, जबाबदाऱ्यांमध्ये सुद्धा असतं किंवा घरामध्ये सुद्धा असतं. एक अख्खीच्या अख्खी सिस्टीम त्या एका व्यक्तीवरती अवलंबून असते आणि ती त्या व्यक्तीला प्राईड फील करून देत असते. म्हणजे त्या व्यक्तीसाठी ती अशी गोष्ट असते की बघा, मी जर का नसेल तर ह्याच्यातलं काहीच होणार नाही बरं का. अशा एका भावनेमध्ये जर का व्यक्ती अडकलेला असेल, तर मग आपण कोलमडतोय, आपल्याला मदतीची गरज आहे आणि अ, ही मदत आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये उपलब्ध होऊ शकते ह्याचा विचार होत नाही किंवा जेव्हा एखादी व्यक्ती मदत करायला जाते, तेव्हा सुद्धा ते स्वीकारली किती जाते हा प्रश्न येतो. याला आपण ना सुपर वुमन सिंड्रोम असं म्हणतात, की याच्यामध्ये एक तुम्ही ह्याच्यावरती सर्च जरी केलं तरी असं दिसतं, की एक बाई त्याला 8-10 हात आहेत आणि सगळ्या गोष्टी म्हणजे एका ह्याच्यात स्वयंपाक, घरातल्या कामांचे गोष्टी आहेत, एका ह्याच्यामध्ये ऑफिसच्या कामांच्या गोष्टी आहेत आणि सगळ्या स्तरावरती ती लढते आहे. अशा स्वरूपाचं ते च एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण या सिंड्रोममध्ये आपण आपल्या स्वतःच्या मर्यादा नाकारत जातो. जेव्हा ह्या ह्याच्यामध्ये आपण अडकत जातो, तेव्हा आपण मनातनं थकतोय. आपल्या शरीराला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. एखादी गोष्ट सांगितल्या क्षणी आपल्याला ती पूर्ण केलीच पाहिजे, असा हा जो आपला अट्टाहास असतो, त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी वाढताना दिसतात. मग त्यावेळी त्या घरातल्या लोकांची पण ती सवय झालेली असते किंवा ऑफिसमधल्या सुद्धा लोक बऱ्याचदा या गोष्टींमध्ये ग्रँटेड धरलेलं असतं, की नाही ही आहे ना, मग ही करूनच जाईल. त्यावेळी हे नाही म्हणता येणं, स्वतःला प्रायोरिटीवरती ठेवता येणं किंवा कधी-कधी स्वतःला सतत सिद्ध करत राहण्याच्या या धावपळीमध्ये ह्या सिंड्रोममध्ये लोकं अडकलेली दिसतात. आता खूप साध्या सोप्या शब्दात बघितलं तर रामदास स्वामी सांगतात, की जेव्हा तुला संकटात गरज आहे, तेव्हा मदतीला प्रभू किंवा भगवंत येणार आहे. येतो तो. पण हे आपल्याला कळणार कसं, की आपण संकटात आहोत? जोपर्यंत आपल्याला अ, ह्याची जाणीव होत नाही, की
मला मदतीची गरज आहे आणि मी मदत मागितली पाहिजे. करेक्ट आहे. जेव्हा आपण एखादा गोल डोळ्यासमोर ठेवतो, हं, तेव्हा त्या गोलसोबत काही गोष्टी, काही कंडिशन्स आलेल्या असतात. आता त्या कंडिशन्स कसल्या असतात बघा बरं का. जसं की काही टाईमलाईन्स असतात हां, किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मी दिवसाचा रात्र केला आहे. आजारी असो किंवा मला माझं डाएट असो, या सगळ्या गोष्टी मी खूप काटेकोरपणे पाळते. पण हे यश मिळवताना किंवा हे ध्येय साध्य करताना जर का माझं आरोग्य ढासळत असेल, माझी नाती त्याच्यावरती पणावरती लागली असतील, मला सतत थकल्यासारखं वाटत असेल किंवा एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी मला अवसान आणावं लागत असेल, तर ते यश आहे की माझं जिवंत राहण्यासाठीची चालणारी धडपड आहे, ह्याचा विचार करायची गरज आहे. मग ते ध्येय किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून मी स्वतःसाठी किती गोष्टी मिळवतेय का गमावतेय, हे बघणं गरजेचं आहे. कधी-कधी आपण म्हणून जातो बघा, की आता मला माझ्याने सहन नाही होणार. आता माझी पेशन्स संपलेला आहे. हे काम झालं ना, की मी थांबणार आहे आणि माझ्यासाठी विश्रांती घेणार आहे. पण आपण हे किती वेळा खरंच करतो? आपण फक्त म्हणतो का आपण हे प्रत्यक्षात करतो सुद्धा? बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं बघा, की ताप असताना सुद्धा लोकं ऑफिसला जात आहेत. घरात आजारी असताना सुद्धा सगळ्या गोष्टी करतायत किंवा आपल्याला एखादी मदत मिळत असून सुद्धा आपण त्याला म्हणतो, की "नको, नको मी करून जाईन." हां, किंवा आपण स्वतःसाठी घेतलेली सुट्टी ही अपराध्यासारखं आपण गिल्ट मनामध्ये आणून त्या सगळ्या गोष्टी करतोय. बऱ्याच लोकांना हे नॉर्मल वाटत असू शकतं. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं मन खूप थकत गेलेलं असतं, शरीर खूप थकत चाललेलं असतं आणि ते मोडण्याच्या किंवा मनातून मोडकळण्याच्या एका परिस्थितीवरती उभं असतं आणि ह्या वेळेला जर का आपण स्वतःच्या भावभावनांच्या, स्वतःच्या परिस्थितीचा जर का आपण स्वीकार केला नाही, तर काय बरं होईल? आता स्वतःला स्वीकारणं म्हणजे काय? ते सगळं सोडून देणं आहे का? तर नाही. स्वतःला स्वीकारणं म्हणजे मी आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आहे, ज्या भावनेमध्ये आहे, त्याचा स्वीकार करणं. ते आणि ते प्रामाणिकपणे मान्य करणं, की ओके ठीक आहे, मलाही हे असं वाटू शकतं. मलाही मदतीची गरज असू शकते. आणि हवी असेल मदत, तर ते स्पष्टपणे सांगून ती मदत घेणं. मग ती मानसिक स्वरूपामध्ये मोकळं होण्यासाठी असेल, फिजिकल लेव्हलवरती काही कामं वाटून देणं असेल किंवा आर्थिक बोजा हे करताना त्याच्याबद्दल कोणाशी तरी कन्सल्ट करणं असेल. कुठल्याही स्तरावरती ही असू शकते. कारण की आत्ता मी सगळ्यांना दाखवण्यासाठी, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मी सगळ्या गोष्टी परफेक्ट करतेय. पण हे मी किती दिवस अवसान आणू शकेन? हं? कुठे ना कुठेतरी मला हे स्वीकार करण्याची गरज असते, की हां, ह्या लेव्हलच्या मी पुढे जाऊ शकणार नाहीये. इथं मला मदतीचीच गरज आहे. आणि जेवढं आपण लवकर हे ॲक्सेप्ट लेव्हलवरती येऊ, तेवढं आपल्याला मिळणारी मदत ही सहज होते आणि ती लवकर मिळते. जेणेकरून आपणही आपलं आयुष्य, आपल्यालाही स्वतःला प्रायोरिटीवरती ठेवू शकतो आणि तेच आपलं बळ तयार होतं. ओके, बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे असं सर्व्हायव्हिंग मोडवरती चालू असतं बघा, की उठायचं, काम करायच्या, जबाबदाऱ्या निभवायच्या, झोपायचं, पुन्हा तेच चक्र चालू आणि ह्या सगळ्यामध्ये जगणं कुठे राहतच नाही. ते किती वेळा आनंदाने एखादी गोष्ट एन्जॉय केली आहे. कितीतरी वेळेला असं बऱ्याच ह्याच्यामध्ये दिसतं, की मोठा बंगला आहे, खूप सुंदर बाग, बगीचा केला आहे, तिथे छान कॉफी घेण्यासाठीचं टेबल तुम्ही लावलं आहे. पण किती वेळा तुम्ही तिथे बसून कॉफी पिली आहेत? अगदी छान सुंदर एम्पी थिएटर घेता येईल एवढे म्युझिक सिस्टीम घरामध्ये आहे. किती वेळा तुम्ही त्याच्यावरती पिक्चर बघायला अवेलेबल आहात? हां, मुलांसाठी एकदम सुंदर काय लिव्हिंग स्पेस तयार केले. तुम्ही किती वेळा तिथे मुलांसोबत जाताय? किती वेळा तो वेळ एकत्र घालवताय? करेक्ट. म्हणजे जगणं म्हणजे काही हे चक्र नाही आहे ना. स्वतःशी जोडलेलं असणं, स्वतःच्या भावना ऐकणं, स्वतःला वेळ देणं आणि स्वतःसोबत ज्यांना आपल्यासोबत वेळ देण्याची गरज आहे त्यांनाही वेळ देणं. ही पण तेवढीच गरजेची गोष्ट आहे ना. आता आपण हे प्रॅक्टिकल तुम्ही म्हणताय हे सगळं आहे, हे प्रॅक्टिकल कसं करणार? मग स्वतःला विचारून बघा, आज मला काय करावंसं वाटतंय? जसं आज मी स्वतःला विचारून बघितलं, मला काय करावंसं वाटतंय? माझ्या मनाने सांगितलं, की मला पाणीपुरी खायची आहे यार. खूप दिवसापासून पाणीपुरी नाही खाल्लेली. हा खोकला चालू आहे, ताप चालू आहे, सर्दी चालू आहे, सगळं चालू आहे, पण मला पाणीपुरी खायला नाही मिळालेली. मग
मग कधी ना कधीतरी आपल्याला हे प्लॅन करावं लागेल ना, की हां, आज आज मला खोकला नाही आहे. आज मी मस्तपैकी स्वतःला हवं तसं त्या ठेल्यावरती जाणार आहे आणि पाणीपुरी खाणार आहे. हा 15 मिनिटाचा जो वेळ आहे, किती वेळ लागेल पाणीपुरी खायला? 15 मिनिटं लागतील. किती पैसे लागतील? 25 रुपये लागतील, 30 रुपये लागतील. पण हा जो मी स्वतःला दिलेला वेळ आहे, हे मी स्वतःला ठेवलेली प्रायोरिटी आहे ना. आता ह्याच्यामध्ये काही फक्त अशी गोष्ट नाही आहे की मला एखादी गोष्ट पदार्थ खावा असंच वाटणं, तेच आहे. कधी कधी शांतता हवी असते, कधी कधी आराम हवा असतो, कधी कधी फक्त कोणीतरी मी सांगते ते ऐकावं असंही वाटत असू शकतं. जर का हे आपल्याला सहजतेने अवेलेबल होत असेल तर ती गरज किंवा ती मिळणारी मदत घेणं गरजेचं असतं. कधी कधी असं होतं की नाही बाबा, मला ही प्रोफेशनल मदत घेण्याची गरज आहे. माझं ऐकायला आत्ता कोणीच अवेलेबल नाही आहे, पण मी कदाचित एखाद्या काउन्सिलरला भेटलो तर तो माझं ऐकून घेऊ शकतो. काही नाही, फक्त कॅथार्सिस करायचं आहे, घेऊ शकतो. कदाचित माझ्या मनात अडकलेल्या गोष्टी सांगायला समजायला मला मदत करू शकतो. कधी कधी फायनान्शियल गोष्टींमध्ये माझा मित्र मैत्रीण कुणीतरी असते CA, नसेल तर प्रोफेशनली जाऊन मदत घेऊ शकतो आपण. अर्थात ह्याला थोडेसे पैसे तुम्हाला मोजावे लागतील, पण कदाचित मिळणारा सल्ला, वाटणारं बरं हे त्याच्यापेक्षा मोठं असू शकतं. बरोबर आहे. आता ह्या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी म्हणजे काय बरं? तर निशाणीचे 3 अर्थ होतात. पहिला अर्थ असा की गजर चालू राहणं, निशाणी म्हणजे लक्ष, आणि निशाणी म्हणजे ढोल नगारा अशा प्रकारच्या वाद्याला सुद्धा ते म्हणतात. तर हरिभक्तीचा गजर ह्या मनामध्ये चालू राहू दे आणि भगवंताला साक्षी मानून जे काही तू लक्ष ठरवलेलं आहेस, जे काही तू गोल ठरवलेलं आहेस, हे त्याच्या साक्षीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. लक्ष हे ते काम नसावं, हां, ते भगवंताला सांगून करणं की हां बाबा, हे काम आलंय, हे मी करतो आहे. माझ्या दृष्टीने आत्ता मला या गोष्टी कराव्याशा वाटत आहेत, बाकी तुम्ही बघून घ्या. हे झालं साक्षीभावाने बघणं. हां, ही निशाणी कोणाला ठेवायचं आहे? तर लक्ष काय असलं पाहिजे, माझं साध्य काय असलं पाहिजे हे मला क्लिअर असलं पाहिजे. मला साध्य हे एखादी XYZ अमाऊंट मिळवणं आहे का समाधान मिळवणं आहे, हे कळणं गरजेचं आहे. आणि मग हे आपल्याला कशातनं मी कळत जाईल? ज्या वेळेला आपलं मन शांत असेल, स्थिर असेल, आणि ज्या वेळेला आपलं मन स्थिर होतं तेव्हाच आपल्याला हे समजू शकतं की मला ह्याच्यातनं साध्य काय, मला मिळवायचं काय आहे. करेक्ट आहे. मला कोणत्या, ऑन व्हॉट कॉस्ट आय एम गोइंग टू गेट दिस. मग अशा वेळी जेव्हा आपण कुठलाही असेल, मग रामनाम असेल, ओम नमः शिवाय असेल, ओमकार असेल, कुठलाही जो ज्याने तुमचं मन एकाग्र होतं, ज्याने तुमचं मन शांत होतं, त्याचा एखादा मनामध्ये जप चालू राहणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मन एकाग्र करायला मदत करतात, जेणेकरून आपल्यासमोर आलेली जी काही समस्या आहे ती सोडवायला मदत होऊ शकेल. आता ह्या सगळ्यामध्ये जसं रामदास स्वामी सांगतात की चक्रवाकाला सूर्य विसरत नाही, भगवंत तसा आपल्या भक्तांना विसरत नाही. मग तसंच आपण स्वतःला विसरणं कितपत योग्य आहे बरं, ह्याचाही विचार करा. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जशी आई एखाद्या मुलाला ओरडते की नाही की हे तुझ्यासाठी बरोबर नाही आहे तर ते तुला मिळणार नाही, तसंच भगवंतसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने ओरडतच असतो, रागवतच असतो. फक्त तो आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे जे येणाऱ्या समस्या आहेत, या जे येणाऱ्या प्रॉब्लेम्स आहेत, हे आपण स्वतःसाठी एकदा ॲनालाइज करण्यासाठीची दिलेली संधी आहे असं आपण पकडून चाललो तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमधनं स्वतःला वेळ देणं असेल, विचार करणं असेल, काही गोष्टींमध्ये स्वतःची स्ट्रेंथ वाढवायला मदत मिळणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. तर आज आपण हा स्वतःसाठी थोडासा विचार करूयात आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मला करायच्या राहून गेल्यात, किंवा असं मला खूप दिवसापासून वाटतं की आय वॉन्ट टू टेक अ ब्रेक, अशा कोणत्या गोष्टींसाठी वाटतंय आणि त्याच्यावरती तुम्ही काय करता हे कमेंटमध्ये लिहायला नक्की विसरू नका.
आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही कॉमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यातून तुम्हाला ब्रेक घ्यावासा वाटतो आणि त्या ब्रेक घेतल्यावरती तुम्ही काय करता. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.